मित्रांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी मागील काही दिवसापासून शासनाकडून अनेक सकारात्मक आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामध्ये आता आणखी एक दिलासादायक निर्णय जोडला गेला आहे. विशेष म्हणजे 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल 12 वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यात उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना लागू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कॉलेज किंवा विद्यापीठात भरावे लागणारे विविध शुल्क जसे की प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी शुल्क, क्रीडा, लायब्ररी, मॅगझिन आणि वैद्यकीय तपासणी शुल्क यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेत गटानुसार शिष्यवृत्तीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. गट 1 अंतर्गत पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यांना दरमहा 1700 तर अनिवासी विद्यार्थ्यांना 900 दिले जातील. गट 2 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यांना 1200 आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 850 इतकी मदत मिळणार आहे. गट 3 मध्ये इतर सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश असून या गटातील निवासी विद्यार्थ्यांना 1200 आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 850 शिष्यवृत्ती दिली जाईल. गट 4 अंतर्गत काही विशेष अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यांना 1000 आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 700 इतकी रक्कम देण्यात येणार आहे. याशिवाय अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता देण्यात आला आहे. गट 1, 2 आणि 3 साठी दरमहा 300 तर गट 4 साठी 225 इतका अतिरिक्त भत्ता मिळणार आहे. अभ्यास दौऱ्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत वार्षिक 1500 पर्यंत मदत दिली जाईल. तसेच प्रकल्प तयार करणे, टंकलेखन, छपाई, पुस्तक खरेदी आणि पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 1800 इतका भत्ता दिला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण शुल्काची पूर्ण प्रतिपूर्ती देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मित्रांनो, 12 वर्षांनंतर या योजनेत करण्यात आलेली ही वाढ निश्चितच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. लवकरच या संदर्भातील शासन निर्णय जारी होईल आणि येत्या जून महिन्यापासून ही सुधारित शिष्यवृत्ती योजना लागू होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.